तर लास्ट लेक्चरला आपण काय घेतलं होतं, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इफ डायइलेक्ट्रिक ऑफ थिकनेस टी इज इंट्रोड्यूस. तर त्याचा फॉर्म्युला आला होता, काय आला होता, तर ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी डिवायडेड बाय के हा तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला या ठिकाणी आलेला होता. आता आपल्याला काय करायचं, तर याच्या काही केसेस घ्यायच्या आहे आणि त्या केसेस बद्दल आपण काय करणार आता डिस्कस करणार आहे. ओके, केसेस बघू आणि त्या केसेस बद्दल आपण आता डिस्कस करू. तर पहिली जी केस आहे, सपोज यात फॉर्म्युल्याला अरेंज करायचं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला केसेस घ्यायचं. इफ डायइलेक्ट्रिक फील्ड अप टू इंटायर स्पेस, हा जो डायइलेक्ट्रिक आहे तो पूर्ण स्पेस मध्ये काय केलेला असेल, तर प्लेस केलेला असेल. मग आपण स्पेशल केसेस घेऊ. त्यात आपण फर्स्ट घेऊ, इफ डायइलेक्ट्रिक इज प्लेस कुठे, तर पूर्ण जो तुमचा कॅपॅसिटर आहे तर त्यामध्ये पूर्ण डायइलेक्ट्रिक काय करायचं आपल्याला या ठिकाणी प्लेस करायचं. इफ डायइलेक्ट्रिक इज फिल्ड अप टू इंटायर स्पेस किंवा इज फिल करू आपण अप टू एंटायर स्पेस. देन आता पूर्ण स्पेस मध्ये टाकायचं. देन हा जो थिकनेस आहे, थिकनेस ऑफ दॅट डायइलेक्ट्रिक तो किती असेल, तर त्या दोन पॅरलल प्लेट मधलं जेवढे सेपरेशन आहे तितकं काय असेल, तर तुमचं डी असेल. ठीक आहे, मग अशा केस मध्ये काय होणार ते बघू. देअरफॉर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर, त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी. टीच्या जागी काय टाकायचं आहे, डी टाकायचं आणि प्लस काय तर तुमचा टी डिवायडेड बाय, टीच्या जागी डी टाकला, टी डिवायडेड बाय के, तर टीच्या जागी काय टाकलंय, तर आपण के टाकलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, दिस मायनस डी प्लस डी का होणार आहे कॅन्सल, मग सी इज इक्वल टू काय भेटेल, तर ए इप्सिलॉन 0 दिस कॅन्सल म्हणजे काय राहील, तर डी डिवायडेड बाय केच राहील. इथं रिझन वाटलं सर डी इज इक्वल टू टी. ओके, किंवा टी इज इक्वल टू डी करा. टीच्या जागी आपण काय टाकलं, तर डी टाकलं. पूर्ण स्पेस मध्ये तो काय केला, तर डायइलेक्ट्रिक या ठिकाणी इंट्रोड्यूस केलाय. आके कुठे आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाईल, तर न्यूमरेटरला जाईल. मग सी इज इक्वल टू काय असेल तुमचं ए इप्सिलॉन नॉट के वरती गेला आणि डिवायडेड काय आला, तर डी झाला. आज आला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. पण आपल्याला माहिती आहे, सपोज याला काय केलं मी, इक्वेशन 1 कन्सिडर केला. पण आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इफ स्पेस बिटवीन दॅट टू पॅरलल प्लेट इज एअर. जर तिथं डायइलेक्ट्रिक टाकलंच नाही तर तिथं काय असणार, तर एअर असेल. एअर असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. इफ स्पेस बिटवीन टू प्लेट is filled with air, then capacitance of capacitor is ओके. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आपल्याला फाइंड करायचा आणि तो कशासाठी घेऊ, तर तो रिप्रेझेंट करू सी सफिक्स ओ. ओ म्हणजे काय, तर तिथं एअर मीडियम आहे ते त्याबद्दल आपण ते लिहू. ठीक आहे, मग याचा फॉर्म्युला काय असणार, तर ए इप्सिलॉन डायइलेक्ट्रिक मीडियम, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर एअर मीडियम किती असतं, तर 1 असतं. मग तो टाकायची काही गरज नाही आणि डिवाइड काय राहिला, तर डी राहिला. याला काय करू आपण, इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. आता बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण इक्वेशन लिहू शकतो. ठीक आहे, मग आता पुढची स्टेप फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 जर घेतला तर बघा, इक्वेशन 1 आहे सी आणि या ठिकाणी हा टर्म सेपरेट करतो. पहिले ए इप्सिलॉन 0 अपॉन डी हा सेपरेट केला आणि के काय केला, तर त्याच्या बाहेर टाकला. पण ए इप्सिलॉन 0 अपॉन डी म्हणजेच काय असतं, तर सी नॉट असतो. मग सी इज इक्वल टू काय आला, तर के टाइम्स काय झाला, तर सी नॉट झाला. हे कुठून आलं, तर फ्रॉम इक्वेशन 2. क्लिअर आहे. मग यावरून तुम्ही काय केलं, तर ए ची व्हॅल्यू टाकली, तर फ्रॉम इक्वेशन 2 म्हणा याला, फ्रॉम इक्वेशन 2. मग बघा, जर तुम्ही डायइलेक्ट्रिक टाकलं तर तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर कितीने इन्क्रीज होतो, तर के टाइम्स इन्क्रीज होतो. जर एअर मीडियम टाकलं तर इतकाच राहतो, बरं की नाही. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज बाय के टाइम्स. के टाइम्स मीन्स डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाइम्स. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाइम्स काय होणार, तुमचं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. म्हणून तुम्हाला नेहमी काय करायचं, तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर इन्क्रीज करायचं असेल तर पहिली मेथड, जर आउटर टर्मिनल आहे तर आउटर टर्मिनल काय करायचा, always connected to the outer terminal of the capacitor is always connected to the earth. And second method काय, तर the space between that two parallel plate is filled with the dielectric. तर त्याला डायइलेक्ट्रिकने जर प्लेस केलं
तर तुमची कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होते तर इन्क्रीज होते. आज आला त्याचं पहिलं केस आपण या ठिकाणी डिस्कस केला. आता बघा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आपल्याला फाईन केलेलं आपण, बरोबर की नाही, आणि त्याचा फॉर्म्युला आला आपण ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी डिवायडेड बाय के. आता हा जो डायलेक्ट्रिक मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक टाकायचं, पण एकाच टाईपचं नाही टाकायचं. आपल्याला काय करायचं तर खूप साऱ्या डिफरंट टाईपचे डायलेक्ट्रिक घ्यायचं. मग काय याच्यात पेपर घेतला तुम्ही, काय याच्यात वूड घेतला, काय याच्यात वेगळ्या प्रकारचं घेतलं, असे डिफरंट टाईपचे काय करायचं डायलेक्ट्रिक या ठिकाणी घ्यायचं. प्रत्येकाचं डायलेक्ट्रिक वेगळं असणार आणि त्याचं थिकनेस पण काय असणार तर वेगळं असणार. पण पूर्ण कॅपॅसिटर काय करायचं त्या डायलेक्ट्रिकने काय करायचं तुम्हाला फिल्ड करायचा. मग अशा केसमध्ये तुमचं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर किती असणार त्याबद्दल आपण आता डिस्कस करू. मग आता बघा नेक्स्ट सेकंड केस घ्यायचा आपल्याला. इफ द स्पेस बिटवीन if the capacitor किंवा the space between that capacitor is filled with n dielectric slab. If capacitor is filled with n dielectric slab, ओके, n dielectric slab ने काय केलं तर तो फिल्ड केलेला आहे. ओके, त्याची थिकनेस किती असणार तर थिकनेस वेगवेगळी असणार आहे आणि त्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असणार तर वेगळं असणार आहे. ठीक आहे, ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा ऑफ थिकनेस, तर पहिल्याचं T1 असेल, दुसऱ्याचं T2 असेल, असं करत करत आपल्याला n नंबर पर्यंत घ्यायचं Tn पर्यंत. ओके, ऑफ थिकनेस T1 अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण वेगवेगळा असेल. ठीक आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 असेल, दुसऱ्या याच्यात K2 असेल आणि जर शेवटचं घेतलं तर ते काय असेल तर Kn असेल. ठीक आहे, असं जर मी फिल केलं तर काय होणार आहे तर त्याबद्दल आपण आता काय करू त्या ठिकाणी डिस्कस करू. तर मी एक डायग्राम दाखवतो तुम्हाला. हा काय घेतला तर आपण पॅरलल प्लेट कॅपॅसिटर घेतला, त्यापैकी हा पहिला प्लेट असेल. ठीक आहे, हा काय घेतला तर फर्स्ट प्लेट घेतला आणि हा काय घेतला तर सेकंड प्लेट घेतला आणि याच्यामध्ये काय करायचं मला डायलेक्ट्रिक मटेरियल याच्यामध्ये फिल करायचं आहे. तर ते मी पहिलं मटेरियल या ठिकाणी प्लेस केलं की ज्याचं थिकनेस किती असेल तर T1 इतकं आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असेल तर K1 इतकं. ओके, त्याला आणखीन एक दुसरा एक प्लेट या ठिकाणी डायलेक्ट्रिक प्लेट या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचा एक्झॅक्टली. ठीक आहे, हा जो एंड असेल तो डायरेक्टली या प्लेट पासून स्टार्ट येईल. ठीक आहे, डायरेक्ट फेस टू फेस काय करायचं आपल्याला प्लेस करायचा. याचा थिकनेस किती असेल तर T2 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असणार तर K2 असेल. असं करत करत तुम्हाला डायरेक्टली शेवटची प्लेट घेऊ आपण, अशी किती पण असणार आहे या नंबर ऑफ. ठीक आहे, मग शेवटची प्लेट घेऊ आणि त्या प्लेटची जी थिकनेस आहे ती किती असेल तर Tn आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असेल तर Kn आणि हा कॅपॅसिटर तुमचा या ठिकाणी काय होणार तयार होणार. ठीक आहे, तर हा झाला प्लेट P1 झाला आणि हा काय झाला तर प्लेट P2 झाला. मग यामध्ये मी काय केलं तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट या ठिकाणी प्लेस केलेलं आहे आणि या केसमध्ये कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर किती असेल तर त्याबद्दल आपण डिस्कस करू. देअरफॉर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे A अपॉन एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय काय असेल तर डी म्हणजे काय तर या प्लेट P1 पासून तर प्लेट P2 यापर्यंत काय असणार तर डिस्टन्स असणार आहे. बरोबर की नाही, डी काय असणार तर या पॉइंट पासून P1 पासून तर P2 पर्यंत डिस्टन्स आहे. पण डी जर घेतला ना तर काय भेटेल बघा, डी इज इक्वल टू पहिल्याची थिकनेस किती आहे तर T1 प्लस दुसऱ्याची थिकनेस किती आहे तर T2. असं जर तुम्ही शेवटपर्यंत जर करत गेला ना Tn पर्यंत तर सर्वांची जी ऍडिशन आहे ती किती भेटेल तर सर्व थिकनेसची त्या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या थिकनेसची जर ऍडिशन केलं तर तीच म्हणजे तुम्हाला काय भेटेल तर त्या दोघांमधलं डिस्टन्स भेटेल. मग डी मायनस करायचा आणि इथं काय असणार तर पहिले T1 असेल, नंतर T2 असेल, नंतर डॉट 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 प्लस शेवटचं काय असेल तर Tn पर्यंत घेऊन टाकू. ठीक आहे, तर आला तुमचा डी मायनस टीचा फॉर्म्युला. पुढे काय असणार आहे तर पुढे असतो टी डिवायडेड बाय के. मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिला जर डायलेक्ट्रिक स्लॅब घेतला तर त्याचा थिकनेस T1 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1. दुसरा जर प्लेट घेतला, दुसरं जर डायलेक्ट्रिक घेतलं तर थिकनेस T2 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 आणि शेवटचं जर घेतलं तर Tn आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असेल तर तुमचं Kn असलं पाहिजे. फक्त आपण या ठिकाणी काय करतोय तर केसेस या ठिकाणी डिस्कस करतोय, तर केसेस बद्दलच आपण या ठिकाणी विचारात घेऊ. ठीक आहे, आता अजून T1 प्लस T2 प्लस Tn असं जर घेतलंय सर्वांची ऍडिशन तो म्हणजेच काय भेटणार तर आपल्याला डी भेटणार. मग बघा देअरफॉर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज इक्वल टू काय भेटेल तर A इप्सिलॉन नॉट याची व्हॅल्यू डी आणि या पूर्णची व्हॅल्यू काय भेटणार तर डी
आणि या प्लस करायला तर T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2 आणि शेवटपर्यंत जर घेतलं तर Tn अपॉन काय असेल तर तुमचं Kn असेल. याला मी एक काम करतो ब्रॅकेट टाकतो. प्लस डी आणि मायनस डी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग सी जर घेतला तर सीचा फॉर्म्युला काय भेटेल तर ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय T1 डिवायडेड बाय K1 हे कॅन्सल झालं प्लस T2 डिवायडेड बाय K2 प्लस डॉट डॉट शेवटचा घेतला तर Tn डिवायडेड बाय काय भेटेल तर Kn. या प्रकारे तुम्हाला काय भेटेल तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या ठिकाणी भेटून जाईल. ओके. जर तुम्ही डायलेक्ट्रिक स्लॅब जर टाकलं पूर्ण याच्यामध्ये पण वेगवेगळ्या टाईपचं जर डायलेक्ट्रिक स्लॅब त्यामध्ये जर तुम्ही इंट्रोड्यूस केलं तर त्याचं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या प्रकारे तुम्हाला भेटून जाईल. इज दॅट क्लिअर? तर या प्रकारे तुम्हाला काय भेटणार तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर कोणत्याही तुम्ही थिकनेस टाकू शकता. कोणत्याही थिकनेसचं तुम्ही मटेरियल त्या ठिकाणी प्लेस करू शकता. हा नेक्स्ट केस मध्ये काय घेणार आहे आपण नंबर ऑफ कॅपॅसिटर घेणार आहे. पण कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचं पॅरलल मध्ये तुम्हाला कनेक्ट करायचं. ओके. आधीच्या ह्याच्यात तुम्ही जे बघितलं ते मोस्टली कशामध्ये होतं तर सिरीज मध्ये होतं. आता आपल्याला काय करायचं पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं. एका खाली एक काय करायचं कनेक्ट करायचं. आणि कॅपॅसिटर जर पॅरलल मध्ये घेतलं तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर घेताना तुम्ही काय करता सर्व कॅपॅसिटरची काय करता तर ऍडिशन करता. पण कॅपॅसिटर घेताना तुम्ही काय करायचं हा दोन पॅरलल प्लेट घेतलं याच्यामध्ये तुम्हाला डायलेक्ट्रिक स्लॅब टाकायचा. पण हा डायलेक्ट्रिक स्लॅब पूर्ण स्पेस मध्ये फिल करायचा पूर्ण स्पेस मध्ये. म्हणजे याची थिकनेस आणि पॅरलल प्लेट मधलं जे डिस्टन्स आहे ते दोन्ही कसं असेल तर सेमच असलं पाहिजे. कळलं का नाही? मग या केसमध्ये जो कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आहे तो काय भेटेल तर ए इप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय काय असेल तर डी भेटेल. राईट ना? जर तुम्ही सेम थिकनेसचं जर डायलेक्ट्रिक मटेरियल त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इतका भेटेल. ठीक आहे. मग असे एन नंबर ऑफ कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचं तर पॅरलल मध्ये तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट करायचं. मग त्या केसमध्ये काय तुमचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स भेटणार आहे ते आपल्याला आपण या ठिकाणी फाइंड करू. इफ द अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ एन कॅपॅसिटर थर्ड घ्यायचं. इफ द अरेंजमेंट consist of n capacitors connected in parallel connected in parallel पण प्रत्येकाचा सरफेस एरिया जो आहे त्या प्लेटचा तो सारखाच राहिला असं काही गरजेचं नाही. ओके. आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सारखे राहिला असं काही गरजेचं नाही. ओके. पॅरलल connected in parallel with area of plate is A1 दुसऱ्याचा A2 असेल तिसऱ्याचा A3 असेल असं n नंबर घ्यायचा आहे. म्हणून AN पर्यंतचा प्रत्येकाचा एरिया वेगळा राहील आणि प्रत्येकाचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहील. आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 K2 K3 अप टू लास्ट पण घेऊन टाकतो तो काय घेतला तर Kn. ओके. देन आपल्याला काय करायचं तर कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर फाइंड करायचं. आता बघा कॅपॅसिटन्स जर घेतलं सीपी तर पॅरलल मध्ये असेल तर आपण काय करतो सर्व कॅपॅसिटरचे ऍडिशन करणार. मग पहिला जो कॅपॅसिटन्स तो C1 असेल, दुसरा जर घेतला तर C2 असेल, तिसरा घेतला तर C3 असं आपल्याला n पर्यंत घ्यायचं. तो काय घेतला तर Cn घेतला. आता कॅपॅसिटन्स जर घेतला तर कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे ए इप्सिलॉन आणि हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K डिवायडेड बाय D असेल. राईट ना? मग या केसमध्ये आपल्याला काय करायचं तर डिस्टन्स सेम ठेवायचं. प्रत्येकामधलं डिस्टन्स सारखंच आहे. फक्त आपण काय केलं तर एरिया आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय ठेवला तर वेगळा ठेवला. मग या केसमध्ये एरिया A1 असेल डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 असेल. दुसऱ्या याच्यात घेतला तर A2 एप्सिलॉन 0 आणि तर काय असेल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 आणि डिस्टन्स किती असेल तर D इतकं. परत C3 साठी घेतलं तर A3 एप्सिलॉन 0 K3 डिवायडेड बाय डिस्टन्स D आणि लास्ट जर घेतलं तर प्लस AN एप्सिलॉन 0 KN आणि त्याला डिवाइड करायचं D ने. आता या सर्व टर्म मधून तुमचं जे कॉमन येणार आहे ते काय असणार तर एप्सिलॉन 0 आणि डिवायडेड बाय D. बरोबर का नाही? आणि अनकॉमन करायला तर A1 K1 प्लस A2 K2 प्लस A3 K3 आणि जर लास्ट वाला जर घेतला तर तो काय असेल तर AN आणि काय असेल तर KN असेल. ठीक आहे. या सर्वांची काय रे तर या सर्वांची आहे ऍडिशन आहे. मग याला काय करू शकतो तुम्ही समेशनने रिप्रेझेंट करू शकता.
मग एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी आणि या ठिकाणी समेशन, या दोघांचं प्रोडक्टचं समेशन घ्यायचं. ए आणि के चं समेशन, मी तर आय घेतला, ए आय आणि के आय घेतला आणि दिस आय चेंजेस फ्रॉम 1 टू एन. आज आला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. जर एरिया से डिफरंट असेल किंवा तुम्ही डिस्टन्स वेगळं ठेवलं ना तरी चालेल. वेगळं जर ठेवलं मग इथं D1 येईल, इथं D2 येईल, इथं D3 डिवाइड बाय आणि इथं काय तर डिवाइड बाय D3. कळलं का नाही? पण या केसमध्ये आपण डिस्टन्स काय ठेवलेलं आहे तर इक्वल ठेवलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर इक्वेशन अरेंज करू शकता. जर समजा आपण काय केलं तर जो कॅपॅसिटर आहे त्या कॅपॅसिटर मध्ये जो डायलेक्ट्रिक टाकलेला आहे, आपण नॉर्मली इन्सुलेटिव्ह मटेरियल टाकत असतो आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघा मी तुम्हाला सांगितलं तर एअर साठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू 1 असते. जर डायलेक्ट्रिक घेतलं तर के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते, 1 पेक्षा मोठी असते. किती असते ते डिपेंड असतं त्या मटेरियल वरती. ओके. आणि जर सपोज तुम्ही मेटल टाकलं तर मेटल कंडक्टिंग मटेरियल जर टाकलं तर त्यासाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असते तर इन्फिनिटी असते. ओके. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर मेटल इज ऑलवेज इन्फिनिटी. मग समजा मी मेटल टाकलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर वरती काय फरक पडणार आहे तर त्याबद्दल आपण काय करू आता डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. किती नंबरचा घेतला आपण समजा 4th नंबरचा घेतला. इफ स्पेस बिटवीन दॅट टू पॅरलल प्लेट इज फिल्ड विथ कंडक्टिंग स्लॅब, इफ द कॅपॅसिटर is filled with conducting slab. For conducting slab K is equal to infinity. Then तर काय होईल त्या केसमध्ये तर आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहे. आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर घेतला, ओके, विथ मेटल साठी घेतला किंवा कंडक्टर साठी घेतला. ठीक आहे. आणि आता जो फॉर्म्युला आहे तो काय तर ए इप्सिलॉन 0 डिवाइड बाय काय असेल तर डी मायनस टी. आता हे जर सेम घेतलं डी आणि थिकनेस पूर्ण कम्प्लिटली फिल्ड केला तर आप टर्म डायरेक्टली 0 होऊन जाणार आहे. कळलं का नाही? तर ते पण घेऊ आपण. पूर्ण कम्प्लिटली फिल केला तर इफ डायलेक्ट्रिक स्लॅब इज प्लेस कंडक्टिंग प्लेस मटेरियल जर आपण डायलेक्ट्रिक स्लॅब म्हणून कन्सिडर केलं, ओके, तर के ची व्हॅल्यू इन्फिनिटी असणार. अँड अजून एक घेऊन टाकू, अँड टी इज लेस दॅन काय असेल तर डी. टी कसा आहे तर डी पेक्षा छोटा आहे अशा केसमध्ये. आणि पुढची कंडिशन घेऊ जेव्हा टी इज इक्वल टू डी असेल तर त्या केसमध्ये काय असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी काय असणार तर टी डिवायडेड बाय काय असेल तर के. पण के ची व्हॅल्यू किती टाकायची? के ची व्हॅल्यू किती टाकायची? इन्फिनिटी. ठीक आहे. पुढच्या केसमध्ये टाकून देऊ. मारायला काय तर ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी. टी तसाच ठेवणार आहे आणि के ची व्हॅल्यू किती टाकणार तर इन्फिनिटी. कोणत्याही टर्मला तुम्ही इन्फिनिटीने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे? 0 येणार. मग सी इज इक्वल टू काय असेल तर ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय काय आला तर डी मायनस टी आणि याची व्हॅल्यू काय आली तर 0 झाली. ओके. इथं रिझन द्या वाटतं सर के इज इक्वल टू इन्फिनिटी. आता 0 लिहायची काही गरज नाहीये. मग सी इज इक्वल टू काय भेटेल तर ए इप्सिलॉन 0 डिवाइड बाय काय असेल तर डी मायनस टी. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर या ठिकाणी तुमचे तयार होतील. ओके. 2 कॅपॅसिटर तयार होऊ शकतात तिथं जर कम्प्लिटली फिल केलं नाही तर. आता पुढे अजून एक फॉर्म्युला आपल्याकडे, जर तुमचं 2 प्लेटच्या मध्ये कोणता असेल एअर मीडियम असेल तो कशाने मेक करतो आपण सी सफिक्स ओ ने रिप्रेझेंट करतो. आणि याचा जो फॉर्म्युला एअर मीडियम असेल तर ए इप्सिलॉन अपॉन फक्त डी असतो. राईट ना? मग या ए इप्सिलॉन 0 च्या जागी मी काय टाकू शकतो सी नॉट इंटू ए. देअरफॉर पुढे अजून ती स्टेप घेऊन टाकू वाटलं तर ए इप्सिलॉन नॉट घ्यायचं आणि त्याची व्हॅल्यू काय असेल तर सी नॉट इंटू काय असेल तर डी असेल. ठीक आहे. सी म्हणजे काय तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक ॲज अ एअर. एअर जर असेल तर मग बघा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर ए इप्सिलॉन नॉटच्या जागी मी टाकलं काय तर सी 0 इंटू डी डिवाइड काय आलं तर डी मायनस टी येतं रिझन. याला जर प्रॉपरली अरेंज केलं देन कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू इन्फिनिटी अँड टी इज लेस दॅन डी. टी जर डी पेक्षा कमी असेल तर त्याचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर भेटेल डी डिवायडेड बाय डी मायनस टी आणि इंटू काय असेल तुमचं सी नॉट. ओके. डी ची व्हॅल्यू याच्यापेक्षा ग्रेटर आहे, बरोबर की नाही? हा छोटा नंबर आहे म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटी काय होणार तर आणखीन वाढणार आहे जर कम्प्लिटली फिल केल्या नाही तर. कळलं का नाही? जर कम्प्लिटली फिल केलेला नसेल तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज बाय फॅक्टर डी डिवायडेड बाय डी मायनस टी. दॅट मीन्स capacitor
of capacitance increase by factor किती फॅक्टर इन्क्रीज होणार आहे तर d डिवायडेड बाय d मायनस टी इन्क्रीज d डिवायडेड बाय d मायनस टी इतक्या फॅक्टरने तो काय होणार तर इन्क्रीज होणार. तर ही झाली पुढची पुढचं कंडिशन. आता मी अजून एक कंडिशन घेणार आहे जेव्हा t इज इक्वल टू d असणार आहे. ओके, थिकनेस आणि त्याचं जे डिस्टन्स आहे पॅरलल प्लेट मधलं ते जर सेम असेल तर काय होणार बघा. If the capacitor is filled with conducting slab K is equal to infinity and जो T आहे तो T is equal to काय घेतला तर मी D घेतला. नेक्स्ट केस T is equal to D, केस नंबर 5 घेतला आपण. ठीक आहे. हा, तर आता बघा या केस मध्ये T ची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला D टाकायचं. मग फॉर्म्युला मी लिहिलेला आहे इथं. ओके, तर या T च्या जागी मी काय टाकणार आहे तर D टाकणार आहे. ओके, आणि बाकीचं तर पुट केलेलंच आहे. आता पुढे काय होईल ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. पुढे बघा d मायनस डी किती होणार आहे d मायनस डी किती होणार आहे 0 आणि t डिवायडेड बाय इन्फिनिटी तोही किती होणार आहे 0 आणि 0 प्लस 0 किती होणार आहे तर 0च असणार आहे. आणि कोणत्याही टर्मला जर तुम्ही 0 ने डिवाइड केलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर तुम्ही कम्प्लिटली फिल्ड करत असाल कशाने कंडक्टिव्ह मटेरियलने म्हणजे एखादं पूर्ण मेटल त्या दोन पॅरलल प्लेटच्या मध्ये टाकून दिलं तर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं इन्स्ट्रुमेंट तुमचं तयार होणार नाही. त्याची कॅपॅसिटी किती भेटत तर इन्फिनिटी. म्हणजे प्रॉपर तो बिहेव करू शकत नाही किंवा कॅपॅसिटर सारखं वर्किंग करणार नाही त्या केसमध्ये. ठीक आहे, मग त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी खूप जास्त प्रमाणात वाढून जाते इन्फिनिटी. मग आपण सांगू शकत नाही कशी त्याची कॅपॅसिटी असणार आहे. म्हणून डायलेक्ट्रिक स्लॅब मध्ये टाकताना जर तुम्हाला मेटल टाकायचंय दोघांच्या मध्ये तर तो कम्प्लिटली नाही टाकायचा. तर त्या दोघांमध्ये जेवढी स्पेस आहे त्याच्यापेक्षा कमी स्पेस तुम्ही त्या ठिकाणी मेटल टाकू शकता. पण कम्प्लिटली फिल केलं एकदम इंटायर पूर्ण स्पेस जर पूर्ण भरून टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आणि डायलेक्ट्रिक टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही. इन्सुलेटिव्ह मटेरियल टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण मेटल जर टाकत असतं तर प्रॉब्लेम येणार, त्याची कॅपॅसिटी तुम्हाला प्रॉपरली भेटणार नाही. तर या झालं तुमच्या केसेस. 5th नंबरच्या आपण या ठिकाणी केस परत एकदा डिस्कस केली. 2 मार्कासाठी हा पॉइंट तुम्हाला विचारला जाईल डिस्प्लेसमेंट करंट. आता एक कन्सेप्ट काय तर ते आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहे. बघा सपोज तुम्ही काय घेतलं एक कॅपॅसिटर घेतला आणि त्या कॅपॅसिटरला काय करताय तर प्लेट असणार, 2 प्लेट असणार. एक पॉझिटिव्ह प्लेट असेल ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि दुसरा जो प्लेट आहे काही स्पेस नंतर तो कोणता असेल तर निगेटिव्हली चार्ज प्लेट असणार बरं का नाही. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं डायलेक्ट्रिक स्लॅब या ठिकाणी प्लेस करायचा. ठीक आहे, आणि त्या डायलेक्ट्रिक स्लॅबमुळे किती करंट फ्लो होणार आहे तर त्याबद्दल आपण काय करणार आज डिस्कस करणार आहे. मग घेताना मी काय घेतलं तर एक कॅपॅसिटर घेतला. आताचा प्लेट असेल ज्याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्ज देणार आहे आणि दुसरा एक प्लेट घेतला ज्याच्यावरती आपण काय करणार तर निगेटिव्ह चार्ज. म्हणजे या प्लेट P1 वरती कोणते चार्जेस असतील पॉझिटिव्ह चार्ज आणि हा जो प्लेट P2 आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज अक्वायर होणार आहे बाय इंडक्शन. पण हा जो प्लेट आहे तो काय करायचा आपल्याला नेहमी कनेक्ट करायचा असतो अर्थिंगला. याच्यामध्ये जो स्पेस आहे तो आपण सध्या काय करणार तर इन्सुलेटिव्ह मटेरियल किंवा सध्या एअर असेल तर आपण पुढे त्याला अरेंज करू. आता याला काय करायचं आपल्याला एका बॅटरीला कनेक्ट करायचं. आता बॅटरी कोणती घेणार आहे तर बॅटरी घेणार आहे मी अल्टरनेटिंग. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला डीसी दिलेला आहे आणि कॅपॅसिटर सिरीज आणि पॅरलल तिथेही डीसी दिलेला आहे. तर डीसी चालत नाही तिथं. ठीक आहे, अल्टरनेटिंग डीसी एक लाईन मोठी आणि एक लाईन छोटी आहे याला डीसी सप्लाय रिप्रेझेंट केला जातो. आणि एसी जर असेल तर या प्रकारे पण केला जातो, एक टर्मिनल पॉझिटिव्ह आणि एक टर्मिनल निगेटिव्ह. आणि या ठिकाणी आपण काय घेतलं तर की घेतलं आणि या कॅपॅसिटरला आपण या ठिकाणी कनेक्ट करून दिलं. याची जी की आहे ती काय घेतली तर की के घेतलं आणि हा जो सप्लाय तो काय करतो आपण इथून पास करतोय. आता इथून पास केल्यानंतर इथून काय होणार तर करंट फ्लो होणार बरं का नाही. ऍक्च्युअली जो करंट आहे कन्व्हेन्शनल करंट आहे. ओके, दिस करंट इज कॉल्ड ॲज कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय जो बॅटरी पासून निघत असतो बरं का नाही. पॉझिटिव्ह सप्लाय पासून निघून निगेटिव्ह टर्मिनलला येत असतो. दॅट करंट इज कॉल्ड ॲज कन्व्हेन्शनल करंट म्हटलं जातं. ठीक आहे, आता या पॅरलल प्लेट मध्ये मी काय करणार आहे तर एक डायलेक्ट्रिक स्लॅब या ठिकाणी प्लेस करणार आहे. काय करणार तर डायलेक्ट्रिक स्लॅब या ठिकाणी प्लेस करणार आहे इन्सुलेटिव्ह मटेरियलचं बरं का नाही. आता या पॉझिटिव्ह चार्जमुळे याच्या सरफेस वरती कोणते चार्ज इंड्यूस होणार आहे तर निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होणार आणि या निगेटिव्ह मुळे इथं काय होणार तर पॉझिटिव्ह चार्ज काय होणार तर इंड्यूस होणार पोलराइज बरं का नाही.
आणि जो करंट प्लस होणार आहे कन्व्हेन्शनल करंट तर या डायरेक्शनने फ्लो होणार. आणि बघा करंट ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग इथं जो करंट फ्लो होणार आहे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी जो करंट असणार आहे तो कोणता असेल तर आय डी कन्सिडर करू. हा जो डी करंट असेल हा कोणता असेल तर डिस्प्लेसमेंट करंट असेल कारण की तो नेहमी डिस्प्लेस होतोय. कशाच्या अपोजिट जो कन्व्हेन्शनल करंट जो रेग्युलर करंट फ्लो होतोय त्याच्या एक्झॅक्टली कुठे होणार तर अपोजिट साईडला तो फ्लो होणार आहे कारण की त्याच्या चार्जेस काय होतात तर चार्जेसचं साईन चेंज होऊन राहिलं. आधी इकडून तर इकडे होता आता असा होतं बरं की नाही. मग याची डायरेक्शन चेंज होणार आहे आणि हा जो करंट असणार आहे याला सांगणार आपण डिस्प्लेसमेंट करंट म्हणणार आहे. दिस करंट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट करंट. Why displacement current? Because it flow किंवा displace in opposite direction that of the conventional current. जो conventional current आहे त्याच्या कुठे जाणार तर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन तो का तर फ्लो होणार आहे. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही त्याला रिप्रेझेंट करू शकता. ही की झाली तर त्याला क्लोज केल्यानंतर होणार आहे किंवा याला कन्व्हेन्शनल करंट किंवा याला काय म्हणू शकता तुम्ही कंडक्शन करंट म्हणू शकतात. आयसी तुम्हाला जो बोलायचा तो कंडक्शन होऊ शकतो म्हणून याला काय म्हणणार आपण कंडक्शन करंट म्हणणार आहे. और कन्वेक्शनल करंट कंडक्शन करंट. आता या प्रकारे आपण डायग्राम कंप्लीट झालं. आता याचं मॅथमॅटिकली जो डिस्प्लेसमेंट करंट आहे तो किती असणार. व्हॉट इज करंट. करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. चार्जेस किती रेटने फ्लो होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला सांगितलं जातं करंट म्हटलं जातं. मग याच्यासाठी काय करू तर आपण सर्वात पहिले चार्ज फाइंड करू. ठीक आहे. तर बघा लास्ट लेक्चरला मी तुम्हाला पॅरलल प्लेट साठी इलेक्ट्रिक फील्ड दाखवली होती या पॅरलल प्लेट साठी. ओके. तर पॅरलल प्लेट साठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॅरलल प्लेट या दोन पॅरलल प्लेटमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या ठिकाणी तयार होणार आहे तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपण घेतला होता सिग्मा अपॉन एप्सिलॉन. तो एप्सिलॉन घेतला होता दोन्ही साईडला आहे दोन्ही पॉझिटिव्ह कडे चाला निगेटिव्ह तिकडे चाला दोघांची काय होणार ऍडिशन दोन्ही सेम साईडला. काल आपण त्याचं डेरिव्हेशन घेतलेलं आहे बरोबर की नाही. इनसाइड घेतला तर एक इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह मुळे इकडे चालली आहे निगेटिव्ह मुळे पण इकडे चालली दोघांची डायरेक्शन सेम साईडला. आणि इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल प्लेट साठी किंवा प्लेन शीट साठी किती असतं तर सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. दोघांची ऍडिशन केली होती मग 2 सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 2 टू कॅन्सल म्हणजे आला होता फक्त सिग्मा अपॉन एप्सिलॉन आला होता राईट ना. मग या ठिकाणी मी काय घेणार तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. पण हा डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट राहील तो काय राहील तर के राहील. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे त्याचं काय अडचण नसायला पाहिजे. पण आपल्याला करंट फाइंड करायचा. मग व्हॉट इज करंट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. मग सिग्मा काय असतो सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट काय असेल तर एरिया ऑफ दॅट प्लेट. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सिग्मा इज रिप्लेस बाय काय येणार तर क्यू डिवायडेड बाय ए आणि राहिला तुमचा इप्सिलॉन नॉट इंटू के. पण आपल्याला फाइंड करायचं क्यू ए इप्सिलॉन नॉट के इकडे मल्टी डिवायडेड इकडे काय करा तर मल्टिप्लाय करा. therefore q is equal to a sigma naught k इंटू काय राहिला तर ई झाला. आता एक काम करू या काय करू तर आपल्याला करंट फाइंड करायचं करंट मध्ये कन्वर्ट करायचं. आणि व्हॉट इज करंट करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. ओके. टाइम टी ने काय करायचं डिफरन्शिएट करायचं. मग याचा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा dq अपॉन dt विथ रिस्पेक्ट टू dt म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम झाला पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी dt ऑफ काय असेल तुमचा ए एप्सिलॉन नॉट पुढे काय आला तर के आणि इंटू काय असेल तर ई. एरिया त्या प्लेटचा कॉन्स्टंट राहील मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही मग त्याला काय करा तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढून घ्या. मग काय भेटेल तर dq अपॉन dt इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 8.85 इंटू 10⁻12 ती कॉन्स्टंट आहे. के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जे तुम्ही टाकणार आहे त्याची व्हॅल्यू काय बदलणार नाही. जर तुम्ही वुड टाकलं त्याच्यासाठी काहीतरी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहील तर ते फिक्स राहणार आहे बरं की नाही. त्याची व्हॅल्यू मध्ये चेंज होणार नाही. के पण कॉन्स्टंट आहे. मग राहिलं काय ई इलेक्ट्रिक फील्ड तुमची चेंज होऊ शकते जसं चार्जेस तुमचे चेंज होणार आहे त्या रिस्पेक्ट मध्ये तुमचं इलेक्ट्रिक फील्ड काय होणार तर चेंज होणार. चार्जेस कमी झाले तर इलेक्ट्रिक फील्ड कमी होणार चार्जेस वाढले तर इलेक्ट्रिक फील्ड पण काय होणार तर वाढणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिक फील्ड चेंज होऊ शकतो. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता तुम्ही. मग काय राहिलं तर डी अपॉन dt. इज दॅट क्लिअर. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला. आणि हा जो dq अपॉन dt आहे दिस dq अपॉन dt रिप्रेझेंट कॉन्व्हेक्शनल करंट बरं की नाही. बट कॉन्व्हेक्शनल किंवा कंडक्शन करंट
करंट इज IC आणि IC इज इक्वल टू काय असेल तर DQ अपॉन DT असेल. IC कंडक्शन करंट, त्या DQ अपॉन DT च्या जागी मी IC टाकला आणि DQ अपॉन DT ची व्हॅल्यू काय आहे तर ते आहे तुमचं A इप्सिलॉन नॉट K D अपॉन काय असेल तर तुमचं DT असेल. इज दॅट क्लिअर? तर आज आला तुमचं काय तर कन्व्हेक्शन करंटचा फॉर्म्युला. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर दिस कन्व्हेक्शन करंट या पूर्ण टर्म कशा आहेत तर कॉन्स्टंट आहे, बरं का नाही? म्हणजे हा जो कन्व्हेक्शनल करंट आहे किंवा कंडक्शन करंट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शन का असणार तर DE अपॉन DT. ऍज A इप्सिलॉन 0 आणि K इज कॉन्स्टंट, देअरफॉर जो कन्व्हेक्शनल करंट आहे किंवा कंडक्शन करंट आहे A इप्सिलॉन आणि ते काय तर कॉन्स्टंट आहे, म्हणून हा जो कंडक्शन करंट आहे कंडक्शन करंट तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार काय तर DE अपॉन DT. DE अपॉन काय असेल तर DT याच्यावरती काय असणार तर डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. म्हणून जे इक्वेशन घेतलेले आपण या ठिकाणी सपोज याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. देअरफॉर इक्वेशन 1 च्या राईट साईडला जी पण टर्म आहे आता DE अपॉन DT वरती तो कसा आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि या सर्वांचं जर तुम्ही युनिट कॅल्क्युलेट केलं तर ते कोणाचं भेटेल तर तुम्हाला करंटच युनिट भेटेल. म्हणजे जी पूर्ण टर्म आहे A इप्सिलॉन 0 K DE अपॉन DT दॅट ओल टर्म रिप्रेझेंट द डिस्प्लेसमेंट करंट रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. मग therefore RHS right hand side of the RHS of equation 1 will represent displacement current. ओके, तर त्याच्या RHS मध्ये जी पण टर्म आहे त्याला काय करणार आपण डिस्प्लेसमेंट करंट. माझं डिस्प्लेसमेंट करंट जर घेतला तर तो काय असेल तर A इप्सिलॉन नॉट K DE अपॉन DT म्हणजे कन्व्हेक्शन करंट इतका तो असला पाहिजे. दिस टर्म इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट करंट. तर डिस्प्लेसमेंट करंट किती ते बघून घेऊ. देअरफॉर डिस्प्लेसमेंट करंट कशाने डिपेंड करणार तर ID ने डिपेंड करणार. आणि हा जो डिस्प्लेसमेंट करंट आहे तो काय असेल तर A इप्सिलॉन नॉट K आणि हा करायला तर DE अपॉन DT हा काय असेल तर तुमचा डिस्प्लेसमेंट करंट असेल. आता हे झालं तुमचं विथ डायलेक्ट्रिक. समजा त्या ठिकाणी डायलेक्ट्रिक मटेरियल नसेल, डायलेक्ट्रिक मटेरियल नाही म्हणजे तिथं काय असणार तर एअर मीडियम असेल. एअर मीडियम जर असेल तर त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट करंट किती असेल तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. आणि बघा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट एअर साठी किती असतं तर 1 असतं, राईट ना? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 असतं तर ती व्हॅल्यू तिथं पुट करून टाकायचं आपल्याला डायरेक्ट डिस्प्लेसमेंट करंट भेटेल फॉर एअर मीडियम. डिस्प्लेसमेंट करंट for air as a dielectric. एअर जर डायलेक्ट्रिक असेल तर डिस्प्लेसमेंट करंट किती असेल फॉर एअर K इज इक्वल टू किती असेल तर 1 असेल. ठीक आहे. मग त्या केसमध्ये देअरफॉर डिस्प्लेसमेंट करंट ID इज इक्वल टू काय भेटेल तर A इप्सिलॉन नॉट K ची व्हॅल्यू 1 झाली आणि पुढे काय असेल तर DE अपॉन काय भेटायचं तुमचं DT हे काय भेटायचं तुम्हाला डिस्प्लेसमेंट करंट या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. तर हा प्रॉपर फॉर्म्युला तुमचा डिस्प्लेसमेंट करंटचा झालाय. एनर्जी स्टोर इन अ कॅपॅसिटर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण खूप सारे न्यूमेरिकल या टॉपिक वरती तुम्हाला विचारले जाणार आहे, त्याच्यामुळे पॉईंट व्यवस्थित समजून घ्यायचा. आता तुम्हाला जे डेरिव्हेशन साठी लागणार आहे एनर्जी स्टोर इन अ कॅपॅसिटर, ज्यावेळेस आपण एखादा कॅपॅसिटर घेतो आणि त्या कॅपॅसिटरला काय करतो तर चार्ज करतो. ओके, चार्जिंग म्हणजे काय तर त्या कॅपॅसिटर वरती जे चार्जेस आहे ते काय केलं जातं तर डिस्प्लेस केले जातात. मग डिस्प्लेस जर झाले तर त्याच्यामध्ये काय होतं चार्जिंग होतं, बरोबर की नाही? आणि परत जर ते त्याच्या ओरिजिनल पोझिशन आलं तर ते काय होतं तर डिस्चार्ज होतात. म्हणजे आपल्याला गरज असणारे परत त्याला काय करायचं तर चार्ज करायचं. आता ही एनर्जी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात स्टोर होते का तर नाही. तर 10⁻² किंवा 10⁻³
इतक्या जूल पर्यंत तुमची एनर्जी स्टोर होते. म्हणजे ही एनर्जी खूपच कमी आहे, बरोबर की नाही. म्हणजे बघा कॅपॅसिटर जर तुम्ही घेतला मार्केटमध्ये कॅपॅसिटर बघा तुम्ही, तर कॅपॅसिटर घेतले ते 2 नॉब असतात. ते जर तुम्ही इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये टाकलात आणि बटन चालू केलं लगेच तुमचा कॅपॅसिटर चार्ज होतो, लगेच आवाज येतो. 2 सेकंद बी लागत नाही कॅपॅसिटर चार्ज होण्यासाठी, कळलं का नाही. म्हणजे त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी जी आहे, एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी ती फारच कमी असणार. याच्यावरून आपण प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे. किंवा आता मॅथमॅटिकल त्याचं डेरिवेशन पण घेऊन टाकू. मग त्या डेरिवेशन मध्ये तुम्हाला समजून जाईल की एनर्जी जी स्टोर होणार आहे कॅपॅसिटर मध्ये, तर चार्जिंगच्या याच्यात चार्जिंग केल्यानंतर तर ती किती स्टोर होणार आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार, ठीक आहे. आता एनर्जी म्हटलं तर त्याच्यावरती काय होणार, जेव्हा तुम्ही बॅटरी कनेक्ट करता तर त्याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट होतो. बिकॉज ऑफ दॅट फोर्स ते चार्जेस काय होतात तर डिस्प्लेस होतात. आणि चार्जेस जर डिस्प्लेस झालं त्याच्यामध्ये काय होतं तर एनर्जी स्टोर होतं. फोर्स आणि त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं तर वर्क डन होत आहे, बरं का नाही. द अमाऊंट ऑफ वर्क डन इफ स्मॉल चार्ज डी क्यू इज ट्रान्सफर बिटवीन दॅट प्लेट. तर पहिला पॉईंट घेऊ. द अमाऊंट ऑफ वर्क डन, the amount of work done in displacing charge dq in between that plate. The amount of work done in displacing charge, small charge घेऊ, किती घेतला तर dq, amount of work done in displacing charge dq in parallel plate, in किंवा प्लेट म्हटलं तरी चालेल. त्या प्लेटमध्ये जर तुम्ही तो चार्ज जर डिस्प्लेस केला तर त्याच्यावरती किती वर्क डन होणार ते फाइंड करू. आता तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला आहे, पण तो फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहिला तर तुम्हाला समजणार नाही. मग आपण काय करू तर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण कन्सिडर करू, ठीक आहे. मग आपल्याकडे वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे, तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहून घेणार आहे. मग वर्क डन इज इक्वल टू काय असायचं तुमचा फोर्स, कोणता फोर्स असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल. मग इथं थोडंसं आणखीन वेगळ्या प्रकारे लिहू, त्याला फोर्स म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणू तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि इंटू डिस्प्लेसमेंट किती होणार आहे तर त्या पॅरलल प्लेट मध्ये डिस्प्लेसमेंट गुणून किती होणार तर त्या पॅरलल प्लेटचं डिस्टन्स, आणि ते डिस्टन्स किती असतं तर डी इतकं. मग या ठिकाणी काय घेणार तर आपण डिस्प्लेसमेंट घेणार आहे, ओके. तर ते बघू आपण आता. मग वर्डन मी किती घेणार तर व्हेरी स्मॉल वर्डन घेतला. याच्यावरती जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट होणार तो काय घेतला तर डीएफ, आणि डिस्टन्स जो घेतला किती तर 2 पॅरलल प्लेट मधलं डिस्टन्स किती घेतला तर डी इतका मी त्याच्यामध्ये पॅरलल प्लेट मध्ये डिस्टन्स घेतला. आता फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यामधलं रिलेशन आहे. कारण की बघा जर आपण कॅपॅसिटर मध्ये एनर्जी स्टोअर करतोय, सीचा फॉर्म्युला जर घेतला तर क्यू अपॉन व्ही, म्हणजे आपल्याला व्ही लागणार. व्ही साठी आपल्याला काय लागेल तर फोर्स आहे, फोर्स वरून आपण इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करू आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियलचं रिलेशन यूज करू, ठीक आहे. म्हणजे आपल्याला व्ही या ठिकाणी भेटून जाईल. जे लागतंय त्यामध्ये आपण कन्वर्ट करणार आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो फोर्स पर युनिट चार्ज. मग मी या ठिकाणी काय घेतला ई घेतला, तर हा काय असेल तर डीएफ डिवायडेड बाय डी क्यू असेल. व्हेरी स्मॉल घेतला ना, काही तर डीएफ घेतलाय. मग डीएफ किती राहील देअरफॉर डीएफ इज इक्वल टू ई इंटू डी क्यू. तर ही व्हॅल्यू याच्यात पुट करून टाकू. मग काय भेटेल तर डी डब्ल्यू इज इक्वल टू डीएफ, डीएफ इज रिप्लेस बाय ई इंटू डी क्यू, आणि इंटू करायला तर डी राहिला. आता अजून एक इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियलचं रिलेशन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काय कन्वर्ट करतोय कारण की मला पोटेन्शियलच्या टर्म मध्येच कॅपॅसिटन्स आहे, बरं की नाही, कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स. त्याच्यामुळे आपण त्याला काय करू तर व्ही मध्ये कन्वर्ट करू. मग इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, बरोबर की नाही. मग पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय असतो तर चार्ज पोटेन्शियल पर युनिट डिस्टन्स, बरं की नाही. मग पोटेन्शियल किती घेतलं तर व्ही इतकं पोटेन्शियल घेतलं, आणि डिस्टन्स किती तर त्या 2 प्लेट मधलं डी इतकं घेतलं, बरोबर की नाही. मग ईच्या जागी आपण ती व्हॅल्यू पुट करून टाकू. मग डी डब्ल्यू इज इक्वल टू ई इज रिप्लेस बाय व्ही डिवायडेड बाय डी इंटू डी क्यू इंटू डी. दिस डी अँड डी गेट कॅन्सल. मग डी डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल तर व्ही इंटू डी क्यू. आज आला तुमचा वर्क डनचा फॉर्म्युला. क्लिअर आहे इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. मग आता टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला डायरेक्टली इथून दिलेलं आहे, इवरचं काही दिलेलं नाहीये. व्ही इंटू डी क्यू, डी डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू डी क्यू. आणि ते जर मी जर डायरेक्ट सांगितलं असतं तर तुम्हाला समजलं नसतं, ठीक आहे. म्हणून मी काय घेतलं तर त्याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. पण बघा बाळांनो, इथं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डब्ल्यू, ते तर भेटेल आपल्याला डायरेक्ट, बरोबर की नाही. पण इथं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू क्यू, पण या पूर्ण इक्वेशन मध्ये क्यू दिसतच नाही. म्हणजे याचा अर्थ व्ही कॉन्स्टंट आहे का नाही. मग आपण काय करू तर व्ही ला कन्वर्ट करू कशामध्ये तर क्यूच्या टर्म मध्ये. तर त्यासाठी आपल्याकडे सी चा फॉर्म्युला आहे, सी इज इक्वल टू काय तर क्यू डिवायडेड बाय व्ही, राईट. मग व्ही फाइंड करायचं. मग व्ही इज इक्वल टू काय भेटेल तर
क्यू डिवायडेड बाय सी भेटेल. सी इकडे आला आणि बी इकडे आला, बरोबर ना. बी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय सी. मग वर्डन डी डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इज रिप्लेस बाय क्यू डिवायडेड बाय सी इंटू डी क्यू. हे त्याचं रिझन असेल. ठीक आहे. याला काय करू आपण आता, डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचं तर काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मग पुढची स्टेप काय करू तर आपण इंटिग्रेशन घेऊन टाकू. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला काय करायचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. मग याचं इंटिग्रेशन घेऊन टाकू. इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू, इथं राहील इंटिग्रेशन ऑफ क्यू डिवायडेड बाय सी आणि याचं डी क्यू. आता इथं लिमिट घेऊ. लिमिट काय तर सर्वात छोटं आणि सर्वात जास्त. समजा तुमचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस डिस्प्लेस होत आहेत किती, तर समजा काही चार्जेस नाही झाले म्हणजे 0 चार्जेस. आणि पुढचा घेऊ की टोटल जे चार्जेस आहेत ते काय झाले तर तुमचे या ठिकाणी डिस्प्लेस झालेले. ठीक आहे. मग क्यू इज इक्वल टू मी काय घेतला तर कॅपिटल क्यू. कॅपिटल क्यू इज द टोटल नंबर ऑफ चार्जेस डिस्प्लेस बाय दॅट प्लेट. प्लेट पासून किती तर क्यू इतके झाले. जर चार्जेस डिस्प्लेस झाले नाही तर जो वर्डन होणार आहे, वर्डन किती असेल 0. आणि चार्जेस कम्प्लीट डिस्प्ले झाला तर वर्डन काय होणार तर कम्प्लीट, आणि तो काय घेतला तर आपण कॅपिटल डब्ल्यू या ठिकाणी घेतलेला आहे. आता याला आपण सिम्प्लिफाईड करणार आणि आपलं मॅथमॅटिकल इक्वेशन या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. एक काम करतो, याला थोडंसं खाली घेतो, आणि दोन्ही सगळं मिक्स झालं, तुम्ही गडबड करून टाका. थोडं खाली घेतो इंटिग्रेशनचा. मागा राहिला तर इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू, आणि इथं राहिलं इंटिग्रेशन ऑफ क्यू डिवायडेड बाय सी, आणि या ठिकाणी डी क्यू घेतला. ठीक आहे. आणि याचं लिमिट घ्यायचं क्यू 0 पासून तर क्यू कॅपिटल क्यू पासून, आणि ते वर्डन किती असेल, वर्क डन 0 पासून तर वर्डन कम्प्लीट वर्डन, मग तो काय घेतला तर कॅपिटल डब्ल्यू आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याला आपल्याला मग सॉल्व्ह करावं लागेल पुढे. ठीक आहे. पुढे अजून सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा डी डब्ल्यू चं इंटिग्रेशन काय येणार आहे तर ते येणार आहे डब्ल्यू, आणि याचं लिमिट दिलेलं आहे म्हणजे हा डेफिनाइट इंटिग्रल आहे, बरं का नाही. मग पहिले लोअर लिमिट घ्यायचा तो 0 आहे, आणि नंतर अपर लिमिट तो कॅपिटल डब्ल्यू. ठीक आहे. तुम्ही डब्ल्यू लिहिला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये, तो इकडचा डब्ल्यू. ठीक आहे. नंतर इकडं सी काय कॉन्स्टंट आहे, त्याला काय करा इंटिग्रेशनच्या बाहेर. तो ही स्टेप अशी पण लिहिता येईल तुम्हाला काय तर इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू फ्रॉम 0 टू कॅपिटल डब्ल्यू इज इक्वल टू सी कॉन्स्टंट आहे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर 1/c, आणि इंटिग्रेशन मध्ये करायला तर क्यू इंटू डी क्यू, अँड दिस क्यू चेंजेस फ्रॉम 0 टू कॅपिटल क्यू. ओके. तर ती जी स्टेप आहे ती मी वरती या ठिकाणी लिहिलेली आहे. तर इंटिग्रेशन घेतलं 0 टू डब्ल्यू डी डब्ल्यू, आणि हा सी जो आहे तो बाहेर काढून घेतला 1/c इंटिग्रेशन क्यू डी क्यू, ते इंटिग्रेशन झालं. ठीक आहे. आता क्यू डी क्यू याचं इंटिग्रेशन एक्स dx याचं इंटिग्रेशन काय असतं तर याचा आन्सर असतं एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस सी, राईट ना. तर हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो. मी इथं एक्स आहे तर इथं काय तर क्यू आहे, मग इथं काय करणार आपण क्यूचा स्क्वेअर करणार आहे. क्यू स्क्वेअर त्याला डिवाइड करायचं कशाने तर 2 ने. एक्स डीएक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 म्हणून क्यू डी क्यूचं इंटिग्रेशन क्यू स्क्वेअर अपॉन 2 राहणार. आणि याचं लिमिट दिलेलं आहे, या डिफाईनाइट इंटिग्रल आहे क्यू 0 टू कॅपिटल क्यू इतकं काय दिलं त्याला लिमिट दिलेलं आहे. आता लिमिट पुट करताना आधी काय करायचं अप्पर लिमिट मायनस करून काय करायचं तर लोअर लिमिट या ठिकाणी पुट करायचं. मग डब्ल्यू त्याला रिप्लेस करायचं कशाने तर कॅपिटल डब्ल्यू, मायनस करून लोअर लिमिट काय आहे 0. पुढे 1/c तसाच. आता पुट करताना या क्यूच्या जागी मी पूर्ण क्यू टाकणार म्हणजे कॅपिटल क्यू स्क्वेअर, त्याला डिवाइड केलं 2 ने, मायनस करायचं आता लोअर लिमिट क्यूच्या जागी 0 टाकायचं 0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. डब्ल्यू मायनस 0 किती होणार आहे तर तो होणार आहे डब्ल्यू येणार आहे 1/c. पुढे काय असेल तर तुमचं क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2, आणि पुढची जी टर्म आहे ती काय होणार तर 0 होणार आहे. नाही तर मग ती स्टेप पण लिहून घ्या. आज आला पूर्ण 0, 0चा स्क्वेअर किती 0, आणि त्याला कोणत्याही नंबरने डिवाइड करता आन्सर काय येणार तर 0 येणार. ठीक आहे. मग याला जर अरेंज केलं तर 1/2 मी पुढे घेऊन टाकेल, किंवा मग 1/c आणि पुढे करायला तर क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 याला अरेंज करून घेऊ. मग डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी. आज आला तुमचा वर्क डनचा पहिला फॉर्म्युला. ठीक आहे. हा पहिला फॉर्म झाला. आता याला वेगवेगळ्या टर्म्स मध्ये आपण त्याला कन्वर्ट करणार आहे. याला आपण वेगवेगळ्या स्वरूपात काय करणार या ठिकाणी कन्वर्ट करणार आहे. मग सर्वात पहिले आपल्याला काय तर सीचा फॉर्म्युला आहे. ओके. मग सीचा फॉर्म्युला आपल्याकडे सी इज इक्वल टू क्यू अपॉन बी, तोही फॉर्म्युला पुट करू, मग आपल्याला एक स्वरूप भेटून जाईल. मग हा काय झाला तर पहिला फॉर्म झाला. ठीक आहे. बट दुसरा एक घेऊ आपण सीचा फॉर्म्युला काय आहे तर सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. मी व्हॅल्यू याच्यात पुट करून टाकू. देअरफॉर
इक्वेशन 1 बिकम ओके. इक्वेशन 1 काय भेटणार आहे तर तो भेटेल W इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर मी तसाच ठेवला आणि C च्या जागी काय टाकलं तर Q डिवायडेड बाय V टाकला. I Q आणि इथला Q काय आला कॅन्सल. V डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर कुठे जाणार तर न्यूमरेटरला. मग वर्डन जर घेतला तर वर्डनचा आणखीन एक फॉर्म्युला भेटेल तो म्हणजे 1/2 तसाच आणि Q आणि V चं काय होणार तर मल्टिप्लिकेशन. मग QV आला तुमचा दुसरा फॉर्म झाला त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. मग एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर आपण चालेल. अजून एक फॉर्म्युला घेता आपल्याला जसं की आपण या ठिकाणी बघा इक्वेशन नंबर 1 चा यूज करू. C ची व्हॅल्यू फाइंड केली तसं Q ची व्हॅल्यू फाइंड करू. ठीक आहे. ऑल्सो Q इज इक्वल टू V कडे डिवाइड इकडे काय होणार तर मल्टिप्लाय. ऑल्सो Q इज इक्वल टू CV. ओके. Q च्या जागी टाकणार तर C आणि V या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून देऊ. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम इक्वेशन 1 काय भेटणार आहे तर इक्वेशन 1 W इज इक्वल टू 1/2 इथं Q चा स्क्वेअर आहे म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल. तो काय भेटेल तर C स्क्वेअर इंटू V स्क्वेअर. त्याला डिवाइड करायचं कशाने तर C ने डिवाइड करायचं. इथला एक C आणि इथला एक C काय आला कॅन्सल. मग वर्डन जर घेतला तर तो फॉर्म्युला भेटेल 1/2 C आणि त्याला मल्टिप्लाय करायचं V म्हणजे हा काय आला तर CV स्क्वेअर. आज आला तुमचा तिसरा फॉर्म झाला. ठीक आहे. मग तुम्हाला एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर तर या तिघांपैकी एक फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. मोस्टली जो लास्टचा फॉर्म्युला आहे 1/2 CV स्क्वेअर हा मोस्टली यूज केला जातो. ओके. पण जर तुम्हाला चार्ज दिले आणि पोटेन्शियल दिले तर सेकंड नंबरचा यूज करा आणि चार्ज आणि कॅपॅसिटन्स दिले तर पहिला यूज करा. पण मोस्टली कॅपॅसिटन्स आणि पोटेन्शियल किती दिले असतं ते दिलं असतं चार्ज तुम्हाला फाईन करावं लागतं. म्हणजे चार्जच्या स्वरूपात फक्त पहिलं आणि दुसरं आहे बरं का नाही. मग तिसऱ्याचे चार्ज नाही म्हणून आपण मोस्टली कोणतं यूज करणार तर थर्ड नंबरचं एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर यूज करणार. ठीक आहे. थर्ड नंबरचं तुम्ही यूज करायचं आहे. थर्ड नंबरचं यूज करून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. तर या प्रकारे एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर आपलं कम्प्लीट झालेलं आहे. तर कोणते फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तर ते लक्षात ठेवा. याला मी स्क्वेअर मध्ये टाकून देतो. हा एक फॉर्म्युला जसं नंबर दिलेला आहे. हा दुसरा एक फॉर्म्युला याच्या बॉक्स मध्ये टाकलेला आहे आणि हा तिसरा फॉर्म्युला. पण त्यापैकी तिसरा फॉर्म्युला तुम्हाला मोस्टली लक्षात ठेवायचं आहे. एकच कोणता जर लक्षात ठेवा. मी तिसरा रेफर करेल तुम्हाला आणि बाकीचे त्याच्यावरून जर लागत असेल तर त्याला कन्वर्ट करून घ्या. हा हे जे वर्डन आहे ते कशामध्ये स्टोअर होणार आहे. दिस वर्क डन is stored in the form of energy stored in a capacitor. In the form of energy आणि हा जो एनर्जी आहे तो कशाने रिप्रेझेंट करणार तर लेटर यू ने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. एनर्जी या चॅप्टर मध्ये आपण यू ने रिप्रेझेंट करतो. इन द फॉर्म ऑफ एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोअर होणार आहे ते आपण डायरेक्टली आता इक्वेशन या ठिकाणी राईट करू. मग एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर कशाने रिप्रेझेंट करणार तर लेटर यू ने रिप्रेझेंट करणार. आणि याचा जो फॉर्म्युला आहे पहिला 1/2 Q स्क्वेअर डिवायडेड बाय C. राईट ना. पहिला फॉर्म्युला असेल तर तो फॉर्म्युला आपण घेऊन टाकू. कोणता येईल या अडचणी 1/2 Q स्क्वेअर अपॉन C. दुसरा फॉर्म्युला घेतला तर 1/2 Q इंटू V आणि तिसरा जर घेतला तर 1/2 CV स्क्वेअर. तर तीनही फॉर्म्युले मी एकाच लाईन मध्ये या ठिकाणी लिहून दिलेले आहे. तर या प्रकारे हा जो वर्डन आहे तो कशामध्ये स्टोअर होणार तर नंतर एनर्जी मध्ये स्टोअर होणार आणि एवढी एनर्जी तुम्हाला कॅपॅसिटर मध्ये भेटून जाईल.